हो. जय जय रघुवीर समर्थ. शुकासारिखे पूर्ण वैराग्य जाते, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराते. नवी वाल्मिका सारिखा मान्यसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. यूट्यूब चॅनलवरून मी सुरेश तोफखानेवाले सर्व आदरणीय श्रोतांना नमस्कार, विनम्र अभिवादन. आज शनिवार दिनांक 18 जानेवारी. भगवान बुद्धांचं एक वचन आहे, त्यांचा उपदेश आहे तो. ते म्हणतात, निरर्थक गोष्टीमध्ये वेळ घालवू नये. फावल्या वेळेचा उपयोग जीवनात काही परिवर्तन घडून आणणे आवश्यक आहे का याचा विचार करावा, आणि या विचार केल्यावर त्याची आवश्यकता असेल तर लगेच कामाला लागा, असं त्यांचं म्हणणं आहे. आपल्या भारतामध्ये जितके संत झाले आणि जे संत होतात, संत समाजामध्ये येतात, समाजाचं जे अज्ञान आहे ते दूर करतात आणि ज्ञानाचा प्रकाश देतात. म्हणजे ज्ञानाचं अंजन जे आहे ते समाजाला देतात, समाजाला ज्ञान देतात, बुद्धी देतात आणि अज्ञानातून ज्ञानाच्या प्रकाशाकडे घेऊन जातात. असे अनेक संत आहेत. ज्ञानेश्वर आहे, कबीर आहे, मीरा, गौतम बुद्ध, समर्थ रामदास इत्यादी. तर आज आपण गौतम बुद्धांचा चरित्रावर थोडंसं चिंतन करूया. गौतम बुद्धांचा जन्म नेपाळच्या दक्षिणी पठारी क्षेत्रात लुंबिनी गावात तिथे झाला होता. जवळजवळ 2600 वर्ष अगोदर, म्हणजे 550 ईसा वर्ष पूर्व त्यांचा जन्म झाला होता. आणि त्यावेळेस नेपाळ म्हणजे भारतच होता असा. तर तिथे त्यांचा जन्म झाला होता. त्यांचे वडील शुद्धोधन आणि आईचं नाव महामाया. एक क्षत्रिय राजघराणं होतं. शुद्धोधन राजा होते आणि त्यांचं जे राज्य होतं ते तिथे मस्त चालू होतं, छान चालू होतं. एकदा त्यांची पत्नी महामाया या बाळणपणासाठी माहेरी निघाल्या. म्हणजे त्या काळात ही जी परंपरा होती त्यांच्या कुळामध्ये, जी आज पण आपल्याकडे चालू आहे, की स्त्रीचं पहिलं बाळणपण माहेरी असतं. तर त्या बाळणपणासाठी माहेरी निघाल्या आणि राजा शुद्धोधनने सगळी त्यांची व्यवस्था केली पोहोचवण्याची. त्या निघाल्या त्यांच्या रथामध्ये, आणखीन त्यांच्याबरोबर जितके साथी होते ते होते. आणि एका रात्री ते एका जंगलामध्ये थांबले विश्राम करण्याकरता. आणि तिथेच रात्री त्यांना प्रसववेदना झाली आणि तिकडच्या एका पिंपळाच्या झाडाखाली त्यांनी एका मुलाला जन्म दिला. आणि तोच मुलगा म्हणजे गौतम बुद्ध सिद्धार्थ. तिथी होती वैशाख शुद्ध पौर्णिमा. पौर्णिमेच्या रात्री तो मुलगा जन्माला आला. राजा शुद्धोधनला ही बातमी कळली आणि त्यांनी लागलीच व्यवस्था केली की मुलाला आणि मुलाच्या आईला महालामध्ये परत आणलं आणि त्या मुलाचं बारसं केलं गेलं. त्या मुलाचं नाव त्यांनी सिद्धार्थ ठेवलं. हा बालक जो होता लहानपणापासून, जन्मापासून चमत्कारिक होता. तर त्याच वेळेस एक असित ऋषी होते, वृद्ध ऋषी होते असित नावाचे. त्यांचं राजा शुद्धोधनकडे आगमन झालं. त्यांना कळलं होतं की या घराण्यामध्ये एक अद्भुत बालक जन्माला आला आहे, म्हणून त्या बाळाला पाहण्याकरता ते आले. आणि आल्याबरोबर ते म्हणाले, मला तुमच्या बाळाला पाहायचं आहे, मुलाला. तर त्यांना सांगितलं गेलं की बाळ अजून झोपला आहे. त्यामुळे झोपला असला तरी काय हरकत नाही, मला आत्ताच त्याला बघायचं आहे. त्यांनी खूप जिद्द केली की मला आत्ताच त्या मुलाला बघायचं आहे. परवानगी मिळाली त्यांना पाहण्याची. त्यांनी बाळाला पाहिलं आणि जसं बाळाला पाहिलं, बाळाचे पाय जे त्यांनी आपल्या मस्तकावर लावले आणि त्या बाळाला प्रदक्षिणा घातली. खूप हसू लागले जोरजोरात आणि क्षणाभरामध्ये रडू लागले. राजा हे सगळं पाहून राहिलो आहे की हे त्या ऋषीचं असं कसं वागणं आहे, काय झालं. त्यांनी विचारलं, काय झालं. तर ते म्हणाले, हा बालक अद्भुत आहे, हा सत्याचा शोध करणार आहे, बुद्धत्व प्राप्त करणार आहे. आणि हे सगळं मला पाहिल्यावर खूप आनंद झाला, म्हणून मी हसलो. पण दुसऱ्या क्षणी मला हे समजलं
की जेव्हा याला सत्यत्व ज्ञान प्राप्त होईल, ईश्वरत्व प्राप्त होईल, हा बुद्धत्व होईल, तेव्हा मी जिवंत नसणार. म्हणून मला वाईट वाटलं आणि मला रडू आलो. असो, त्याच दरम्यान राजाने काही ज्योतिषांना आपल्या घरी बोलावलं होतं महालामध्ये. ते ज्योतिषी आले आणि त्या ज्योतिषांनी या मुलाला पाहिल्याबरोबर काही भविष्यवाणी केली. तर ते ज्योतिषीने पाहिल्याबरोबर राजाला सांगितलं, हा तुमचा मुलगा सम्राट होईल, संन्यासी पण होईल. तर राजाला आश्चर्य वाटलं, असं कसं? त्यांची इच्छा होती मुलांनी सम्राटच व्हायला पाहिजे माझ्यासारखं. पण ते ज्योतिषी म्हणाले, त्याच्याकरता तुम्हाला काही काळजी घ्यावी लागेल. त्याला काही दृश्य दिसले नाही पाहिजे. कोणते दृश्य नाही दिसले पाहिजे? ते म्हणे की या मुलाला वृद्ध माणूस दिसायला नको, रोगी माणूस दिसायला नको, मृत झालेला मनुष्य मृत्यू यांनी पाहायला नको, आणि याच्यासमोर संन्यासी कोणी यायला नको. असे जे चार जे तुम्ही जे टाळले त्याला दिसले नाही तर हा नक्की सम्राट होईल, नाही तर मग हा संन्यासी होणार. राजाने प्रयत्न केला पण हे शक्य झालं नाही. आणि पुढे मग त्यांच्यामध्ये जो परिवर्तन झालेला आहे. या परिवारामध्ये त्या काळामध्ये अशी परंपरा होती की जेव्हा शेतामध्ये नांगर चालवायचं तेव्हा पहिला मान राजाला मिळायचा. म्हणून शुद्धोधन राजा नांगर घेऊन पेरण्याकरता शेतामध्ये गेले. त्यांचा सगळा लवाजमा बरोबर होता आणि छोट्या पोराला आपला सिद्धार्थला घेऊन पण तिथे गेले ते. आणि त्या सिद्धार्थला त्या एका झाडाखाली त्यांनी बसवलं आणि ते शेत नांगरायला गेले. पुढे तिथून परत आल्यावर लोकांनी पाहिलं की हा मुलगा सिद्धार्थ जो आहे असा कसा झाला आहे. कारण ते लोक गेल्यावर या मुलाला काहीतरी विचित्र वाटलं. तो अनुभव करू लागला की माझा श्वास असा कसा होतो आहे, श्वास बाहेर येतो, आतमध्ये जातं, बाहेर येतो, जातं आहे. त्याला काही अस्वस्थता जाणवली की हे काय प्रक्रिया आहे. त्याला असं करता करता एक समाधीत लागून गेली. आणि जेव्हा ते लोक आले त्याला हाका मारलं, त्यांनी काही आवाज दिला नाही. तो डोळे मिटून नुसता बसला होता. त्याला हलवलं गेलं, त्याला समाधीतून जागं केलं गेलं. असा त्याला त्याच वेळेत जेव्हा तो हा नुसता फक्त 4-5 वर्षाचा असेल त्या काळामध्ये हा त्याचा अनुभव असा आलेला आहे. त्याचं मन जे आहे अस्वस्थ होऊ लागलं, त्याच्यानंतर चलबिचल होऊ लागलं. असा तो सिद्धार्थ त्या काळामध्ये. आणि असे अनेक वर्ष गेले. तो मोठा होऊ लागला आणि शेवटी त्याला चैन पडेना आणि त्याने एका रात्री तो घराच्या बाहेर पडला. त्यावेळेसच त्याला लहान भाऊ जन्माला आला होता. त्याचं नाव होतं राहुल. राहुल हा जन्माला आले होता. आणि एका मध्यरात्री राहुल आपल्या आईबरोबर महामायाबरोबर झोपलेला असताना या सिद्धार्थने दुरूनच आपल्या छोट्या भावाला पाहिलं, आईला पाहिलं, दुरूनच नमस्कार केला आणि घरातून निघून गेला. कायमचा निघून गेला मनातून, घरातून. त्यावेळेस त्याचं वय होतं 29 वर्षाचं. हा बाहेर पडला आणि याची संन्यास यात्रा सुरू झाली. एक आलार कमाल नावाचा ऋषी होते, त्यांच्या तो आश्रमात पोहोचला. हे जे ऋषी होते, आसित ऋषी, या शुद्धोधनांकडे जेव्हा हा लहान होता तेव्हा आले होते. त्यांचा हा शिष्य. त्या सिद्धार्थने त्यांच्याकडे आणि त्यांच्या आश्रमात राहून त्यांच्याशी दीक्षा प्राप्त घेतली, काही उपदेश घेतला आणि साधना कशी करायची हे जाणून घेतलं. एवढं सगळं झालं पण त्याला काही चैन पडेना. त्याला अजून पुढचं ज्ञान प्राप्त करायचं होतं. म्हणून तो एक दिवस त्या आश्रमातून निघून गेला. आणि नंतर एक उद्धक राजपूत यांच्या आश्रमात तो पोहोचला. आणि तिथे त्यांनी जवळजवळ सगळं समजून घेतलं. साधना कशी करायची, काय करायचं, सगळं जे काही त्याला माहीत करायचं ते सगळं. अशी 6-7 वर्ष तो भटकत राहिला इकडून तिकडे तिकडून ते. पण त्याची मनातली जी चंचलता होती, अस्वस्थता होई, ती काही शांत होईना. त्याला जे प्राप्त करायचं होतं ते काही त्याला मिळत नव्हतं.
शेवटी असं फिरता फिरता जंगलातून जात होता, तर एका पिंपळाच्या झाडाखाली बसला आणि या पिंपळाच्या झाडाखाली बसला तरी त्याला समाधी लागली. आणि हे जे वृक्ष आहे, या वृक्षापासून त्यांना सिद्धार्थला बोध मिळाला. म्हणजे अंतिम सत्यापर्यंत तो म्हणाला, मी डोळे उघडणार नाही जोपर्यंत मला सत्य कळणार नाही, मी हातपाय हलवणार नाही, माझी मृत्यू झाली तरी चालेल, असं म्हणून असं म्हणतात की तो 4 आठवडे तसाच तिथे बसला होता, डोळे मिटून हातपाय न हलवता. आणि त्याला मग सत्याचा बोध झाला, ईश्वरत्व कळलं. हे सगळं म्हणून त्या वृक्षाचं नावसुद्धा बोधिवृक्ष ठेवलं गेलं. हे म्हणतात गयाजवळ हे वृक्ष आहे पिंपळाचं, त्याला बोधिवृक्ष म्हणतात. आणि अशा प्रकारे 4 आठवडे तिथे बसल्यावर त्याला बोध झाला. मनातलं युद्ध समाप्त झाले आणि तो हा सिद्धार्थ जो आहे तो बुद्ध म्हणून समोर आला. नवीन जीवन त्याचं सुरू झालं. या सिद्धार्थ एक चुलत भाऊ होता, त्याचं नाव देवदत्त. हा देवदत्त सिद्धार्थ खूप द्वेष करायचा. आणि या देवदत्ताचा एक मित्र होता राजा अजातशत्रू. त्यांनी राजा अजातशत्रूचे कान धरले आणि त्याला आपल्याकडे वळवलं आणि सांगितलं, या सिद्धार्थला आपण काहीतरी शिक्षा करू, त्याचा काहीतरी बदला घेऊ. म्हणून त्यांनी काय केलं, अजातशत्रूंनी की सिद्धार्थचे जे सहकारी होते त्याच्याबरोबर चालणारे त्यांना लोकांना पकडून बंदी करून घेतलं, जेलमध्ये टाकलं. आणि शेवटी त्यांनी दोघांनी असं ठरवलं, देवदत्ताने या राजाने अजातशत्रूंनी, की या सिद्धार्थला हत्तीच्या खाली हे करायचं. म्हणून एक चांगला जबरदस्त तेप्पाड एक हाती होता. त्या हातीला यांनी लोकांनी खूप दारू पाजली आणि दारू खूप प्यालावर त्या हत्तीला मोकळं सोडलं. आणि ज्या मार्गाने ज्या रस्त्याने सिद्धार्थ चालला होता त्याच रस्त्यामध्ये याला सोडून दिलं. हा चेताळला होता हत्ती आणि चेताळता अवस्थेमध्ये त्या बुद्धांजवळ पोहोचला, म्हणजे सिद्धार्थजवळ पोहोचला. जसा तो पोहोचला, सिद्धार्थ काही नाही, ते आपले चुपचाप होते. आणि हा हत्ती तिथे पोहोचल्याबरोबर शांत झाला, चुपचाप उभा राहिला आणि असं म्हणतात त्या हत्तीने त्यांना नमस्कार केला आणि सिद्धार्थची प्रदक्षिणा घातली. हे सगळं चमत्कार झालं असं. आणि तर चुलत भाऊ वगैरे पाहून त्यांना खूप आश्चर्य वाटलं. अशा प्रकारे याचं सिद्धार्थ जे गौतम बुद्ध झाले त्यांचं हे जीवन आहे. अशा प्रकारे त्यांच्याकडे एक माणूस आला एकदा बुद्धांकडे. तो त्यांनी एक प्रश्न विचारला की महाराज, जीवनाचे मोल काय आहे? त्या बुद्धांनी त्याला एक खडा दिला आणि एक खडा घेतला आणि सांगितलं, हा खडा घे आणि तू बाजारात जा, त्या खड्याची किंमत माहिती करून आण. पण हा खडा विकायचा नाही आहे, फक्त किंमत काय, याची मूल्य काय हे माहीत करून आण. म्हणून हा माणूस गेला तो खडा घेऊन. त्याला समोर एक संत्रेवाला दिसला, संत्रे विकणारा. त्या संत्रेवाल्याला त्यांनी तो खडा दाखवला. तर त्याने विचारलं, याची काय किंमत आहे? तो संत्रेवाला म्हणाला, या खड्याच्या बदलीमध्ये तुम्हाला मी 12 संत्रे देतो. तो म्हणा, मला विकायचं नाही आहे. असं करून तिथून निघून गेला. त्यानंतर त्याला एक भाजीवाला भेटला. त्या भाजीवाल्यावर त्या बटाटे विकत होता तो. तर त्या भाजीवाल्याला त्यांनी दाखवला खडा. तो भाजीवाला म्हणाला, मी तुम्हाला या खड्याच्या बदले 1 पोतं बटाटे देऊ शकतो. तर हा तिथूनही निघून गेला. मग हा एक सोनाराकडे गेला, सराफाकडे. त्या सोनाराला त्यांनी हा खडा दाखवला. सोनाराने तो खडा ओळखला आणि तो म्हणाला, याच्याबद्दल मी 1000 सुवर्णमुद्रा तुम्हाला देतो. तर माणूस म्हणाला, मला विकायचं नाही आहे, मला किंमत माहिती करायची होती. आणि तिथून हा निघून गेला. त्यानंतर एक जव्हेरीकडे पोचला तो. त्या जव्हेरीकडे गेल्यावर त्यांनी तो खडा दाखवला. तो म्हणाला, हा तर अनमोल हिरा आहे, अनमोल हिरा आहे, हा मौल्यवान आहे, लक्षावधी सुवर्णमुद्रा याची किंमत आहे. हे ऐकून हा जो माणूस आहे खडा घेतला आहे नाही आणि बुद्धांकडे परत आला आणि त्यांनी सगळी जी हकीकत होती, जे काय बाजारात झालं ते सगळं सांगितलं, कोणी काय म्हटलं ते.
तर बुद्ध त्याला म्हणतात, अरे हे खड्याची जी किंमत आहे त्याचप्रमाणे तुझ्या जीवनाची किंमत आहे. जीवनाचे मोल या खड्याप्रमाणेच आहे. तू आपले जीवन ओळख. खडा प्रत्येकाने ओळखला नाही, प्रत्येकाने वेगवेगळी किंमत सांगितली, पण तू खरी किंमत काय ते तुला ओळखायला पाहिजे आणि आपलं जीवन जे आहे सत्कारणी लावलं पाहिजे. हेच जीवनाचे खरे मूल्य आहे. असा बुद्धांनी त्याला उपदेश दिला. आणि त्यांचा उपदेश जो मुख्य जे उपदेश होते त्यांचे जे बोध होते की पाप करू नका, चांगले शुभकर्म करा, मन शुद्ध ठेवा, कोणाची निंदा करू नका, कोणाचा विश्वासघात करू नका, असे त्यांचे उपदेश आहे. भगवान बुद्धांच्या चरित्रातील काही थोडेसे भाग आपण आज चिंतन केले आणि आपणास आवडल्यास आपण कृपया कमेंट्स करा, शेअर करा, माझ्या चॅनलला अधिकाधिक सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय जय रघुवीर समर्थ.